नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 30. पण त्याआधी जर मंडळी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे येणाऱ्या नवीन पार्टचं किंवा नवीन स्टोरीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तसंच तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 30. सुजित त्याला जमेल तसं ह्या केसचा स्टडी करत होता. सगळे बोलत असताना नक्षत्र आणि अनुसुद्धा जॉईन झाल्या. अजून काय करू शकतो आपण, शेखरने विचारलं. शेखर, ही लिस्ट बघ. ह्यामध्ये बंगले, फार्म हाऊस, फ्लॅटसुद्धा आहेत. जवळपास 10-12 असतील, सुजित म्हणाला. हो, मग, शेखरने विचारलं. मग आपण ह्या प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथे आपल्याला काही माहिती मिळते का हे शोधायचं. गॅरंटी नाही की आपल्याला हवी ती माहिती मिळेलच, पण ट्राय करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. पण एवढ्या ठिकाणी जायला आणि शोधायला किती महिने लागतील, मनीष म्हणाला. त्यासाठी सुद्धा एक उपाय आहे, सुजितने सांगितलं. आणि तो काय, अनुने विचारलं. आपण एकाच दिवशी 4 जागेंवर जायचं. मनीष एका ठिकाणी, मी एका ठिकाणी असं वाटून वाटून गेलो तर कमी दिवसात जास्त जागेंवर जाऊ शकतो आपण, सुजित म्हणाला. सुजित, भारी आयडिया आहे ही, मनीष म्हणाला. हो सुजित, माझ्या मते ह्या संडेलाच श्री गणेशा करूया, निशांत म्हणाला. हो, मी सुद्धा येणार तुमच्याबरोबर, नक्षत्रा लगेच म्हणाली. नाही, आम्ही सर्व बाहेर असल्यावर तुम्ही दोघी इथे एकमेकींना बरोबर असायला हव्यात. शिवाय मनीष आणि सुजित दोघे बरोबर जातील. निशांत एकटा हँडल करू शकतो. मी माझ्यासोबत दिनेशला घेऊन जाईल. गाफील राहून नाही चालणार. आपण ज्या गोष्टीचा शोध घेतोय त्यात रिस्कसुद्धा असू शकते, त्यामुळे मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही, शेखर म्हणाला. शेखर बोलतोय ते चुकीचं नाही, निशांत म्हणाला. संडेला सगळे आपापल्या डेस्टिनेशनवर होते, पण फारसं काही हाताला लागलं नाही. नेक्स्ट संडेसुद्धा सेम झालं. महिन्याच्या आत सगळ्या ठिकाणी ते जाऊन आले होते. फक्त एकच मालवणमधला बंगला बाकी होता. तिथे सगळे मिळून जाऊ. मिळालं काही तर ठीक, नाहीतर पिकनिक करून येऊ असं ठरवत सगळे मालवणकडे रवाना झाले होते. रात्रभर प्रवास करून सकाळी ते मालवणच्या बीचजवळ उभे होते. पहाटेचा उगवणारा सूर्य, त्याची कवळी पाण्यावर पडणारी सोनेरी किरणं, लोभसवानं नयनरम्य चित्र होतं समोर, जे पाहून सगळा थकवा पळाला होता. किनाऱ्यावर कुणी दिसत नव्हतं. दिनेशने मॅप चालू केला आणि त्या दिशेने गाडी वळवली. त्याच्या गाडीच्या पाठीमागे मनीषने पण त्याची गाडी घेतली. 15-20 मिनिटांमध्ये ते एका मोठ्या आलिशान भव्य अशा वाड्याच्या गेटमध्ये होते. शेखर, हा तर फार जुना वाडा दिसतोय, निशांत वाड्याकडे बघत म्हणाला. हो, शिर्केंचा वडिलोपार्जित वाडा आहे हा, शेखर म्हणाला. सगळे वाड्याच्या दरवाजात उभे होते. मोडकळीला आलेल्या भिंती, सागाच्या लाकडाचे दरवाजे आणि खिडक्या होत्या. बाहेरून इतकी वाईट अवस्था होती की आतून वाडा कसा असेल ह्याचा कोणीही विचार करू शकत होतं. बरीच वर्ष हा वाडा बंद असावा. बाहेर जाळी आणि जळमाटांनीचं रान झालं होतं. शेखरने जोर देऊन डोअर उघडण्याचा प्रयत्न केला, पण डोअर ओपन होत नव्हतं. शेवटी सगळे एकत्र आले. सगळ्यांनी जोर लावला तसं दार उघडलं, पण आतून वटवाघळांचे थवेच्या थवे बाहेर आले. अचानक झालेल्या प्रकारामुळे सगळे धास्तावले होते. दिवसासुद्धा आतमध्ये काळा कुट्ट अंधार दिसत होता. डोळे थोडे सरसावल्यानंतर त्यांना जरा दिसू लागलं. निशांतने आत जाऊन खिडक्या ओपन केल्या आणि सूर्याची किरणं घरभर पसरली. मगाशी भीतीदायक वाटणारी वास्तू आता तिचं सौंदर्य दाखवत होती. अस्सल सागवान लाकडाने बनवलेली माडी आणि घरातलं फर्निचर त्यांची श्रीमंती दाखवत होतं. प्रशस्त मोठा हॉल आणि तशाच मोठमोठ्या खोल्या होत्या वाड्याच्या. स्वयंपाकघरात सगळी तांब्या पितळची भांडी होती. मोठं देवघर होतं किचनच्या बाजूला. सगळे अवाक होऊन वाडा पाहत होते. खूप धूळ आहे रे इथे. मला नाही वाटत आपल्याला इथे राहणं जमेल म्हणून, निशांत म्हणाला. सर, मी काहीतरी बघतो, तोपर्यंत तुम्ही बाहेर बसा, दिनेश म्हणाला. सुजित आणि निशांत आम्ही जरा बाहेर जाऊन येतो म्हणून वाड्याच्या बाहेर गेले. मनीष आणि शेखर वाड्याच्या आवारात बाहेर उभे राहून आजूबाजूचा परिसर पाहत होते. काही वेळातच 4 माणसं वाड्यात आली. दिनेशने बोलावलं होतं त्यांना साफसफाई करण्यासाठी आणि जवळच्याच एका हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्थासुद्धा केली त्याने. सर, हे सगळं साफ होईपर्यंत तुम्ही हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन या. मी इथेच थांबतो, दिनेश म्हणाला. नाही, आपण सर्वच जाऊ थोड्या वेळाने, शेखर म्हणाला. अर्ध्या 1 तासाने सुजित आणि निशांत परत आले होते आणि तोपर्यंत वाडासुद्धा बऱ्यापैकी साफ झाला होता.
कुठे गेला होतात तुम्ही? मनीषने विचारलं. जेलेस, तुला सोडून गेलो म्हणून? सुजितने चिडवलं. गपरे, तुझ्यावर कोण जळते? ह्याची दया वाटली म्हणून विचारलं, मनीष म्हणाला आणि शेखर हसायला लागला. सर, तुम्ही आतमध्ये जाऊ शकता, दिनेशने आवाज दिला आणि सगळे आतमध्ये गेले. प्रत्येकाने एक एक रूम तपासायला घेतली. शेखर, ह्या रूममध्ये एका बाईचे कपडे आहेत. आणि सर, ह्या रूममध्ये सुद्धा, दिनेश आणि निशांत म्हणाले. ठीक आहे, आपण मग ह्या 2 रूम अगोदर बघू, सुजित म्हणाला आणि ते त्यातल्या एका रूममध्ये गेले. पूर्ण रूम चेक केली, पण कपडे आणि काही वस्तू सोडून काहीच मिळालं नाही. शेखर, ही बाई बहुतेक थोडी वयस्कर असावी, सुजित म्हणाला. कशावरून? शेखरने विचारलं. हे बघ, ही साडी नऊवारी साडी आहे. शिवाय इथे असणाऱ्या सगळ्या साड्या फिक्या रंगाच्या आणि साध्या आहेत, सुजित म्हणाला. इथे पाहिजे तसं काही नाही मिळालं, दुसऱ्या रूममध्ये बघू, शेखर जरा नाराज होत म्हणाला आणि ते त्या रूममध्ये गेले. कपाट खोललं तर आतमध्ये एका तरुण मुलीचे कपडे होते, पण बऱ्याच वर्षापूर्वीचे होते. कपड्यांची फॅशन खूप ओल्ड होती, पण ते ब्रँडेड होते. बऱ्याच वस्तूसुद्धा मिळाल्या, उंची परफ्यूम, सँडल्स, महागडी घड्याळं. त्या काळातसुद्धा ह्या वस्तू घेणं सर्वसामान्यांना परवडण्याजोगं नव्हतं. पूर्ण रूम शोधली, पण काही ठोस असं नाही मिळालं. एक एक करत सर्व रूम शोधून झाल्या होत्या. निराश मनाने सर्वच हॉटेलकडे निघाले. फ्रेश होऊन जेवण करून सर्व बीचवर बसले होते. ते कपडे कोणी यमुना आणि निशी म्हणून मुलीचे आहेत, निशांत म्हणाला. तुम्हाला कसं कळलं आणि कोण होत्या त्या? शेखरने आदिर होत विचारलं. आम्ही गावात गेलो होतो सकाळी, तिथे जरा विचारपूस केली. 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, कोणाला नीट फारसं आठवत नाही. त्या काळातले कोणी मुंबईला शिफ्ट झाले तर कोणी हा जगाचा निरोप घेतला आहे. एका म्हाताऱ्याला विचारलं, त्याने ही नावं सांगितली, पण बाकी त्याला काहीच आठवत नाही. त्याची मुलं म्हणाली वय झाल्यामुळे त्याच्या फारसं लक्षात राहत नाही. मला वाटतंय माझ्या प्रश्नांची उत्तरं इथेच आहेत. आपण परत एकदा त्या वाड्यात जाऊया, शेखर विचार करत म्हणाला. थोडा वेळ तिथे बसून सगळे परत वाड्याकडे निघाले. पुन्हा वाडा पालथा घातला, पण काहीच मिळालं नाही म्हणून शेखर फ्रस्ट्रेटेड झाला होता. त्याने बाजूच्या भिंतीवर हात मारला आणि त्याचा आवाज झाला. त्या आवाजाने सगळेच चमकले. ही भिंत नाही, शेखर आश्चर्याने म्हणाला. सध्या ते सर्व त्या मुलीच्या म्हणजेच कोणी निशी होती तिच्या रूममध्ये होते. सुजित आणि निशांतने तो भिंतीसारखा दिसणारा डोअर ओपन करण्याचा प्रयत्न केला, पण तो डोअर ओपन होत नव्हता. शेवटी निशांतने त्या भिंतीला जरा बाजूला सरकून बघितलं आणि जादू व्हावी तशी ती भिंत बाजूला झाली. भिंतीसारखं दिसणारं ते पार्टिशन बाजूला सरकलं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. समोर एक भिंतीमध्ये कोरलेलं कपाट होतं. पूर्वी चोर आणि दरोडेखोरांपासून संपत्ती लपवण्यासाठी अशी भिंतीमध्ये सिक्रेट कपाटं बनवून घेतली जायची. शेखरने पुढे जाऊन पाहिलं. त्यात फार असं काही नव्हतं. काही ज्वेलरी बॉक्स होते, ज्यात गळ्यातले नेकलेस, कानातले, बांगड्या, चैन असं बरंचसं सोनं होतं. बाजूला एक छोटासा संदूक होता. तो शेखरने उचलला आणि टेबलवर ठेवला. संदूक एका छोट्या टाळ्याने बंद केलेलं होतं. निशांतने तो टाळा तोडला. सगळ्यांच्या नजरा आता त्या संदुकीवर स्थिरावल्या होत्या. त्यामध्ये एक छोटीशी डबी होती. निशांतने ते ओपन केलं. त्यात एक चैन होती, ज्यावर N आणि P अशी 2 इनिशियल कोरलेली होती. खाली एक डायरी होती, जी शेखरने उचलली आणि त्याच्या डोळ्यामध्ये चमक आली. त्याने त्या संदूकमधली डायरी आणि चैन घेतली. बाकीचं सर्व जसं होतं तसं व्यवस्थित बंद करून ते हॉटेलवर परत आले. शेखरने ती डायरी वाचायला सुरुवात केली. तशी मी आजपर्यंत कधीच डायरी लिहिली नाही, पहिल्यांदाच लिहित आहे. कारणसुद्धा तसंच आहे. आज मी पहिल्यांदा त्याला पाहिलं आणि पाहतच राहिले. त्याचे निळे समुद्रासारखे डोळे, निरागस चेहरा, कर्ली केस, नित्तळ गोरा रंग, कुणालाही भुरळ पडावी असा दिसत होता तो. कॉलेजमधल्या सगळ्या मुली त्याला वळून वळून बघत होत्या. शेखरने वाचलं आणि त्याचे डोळे भरले. शेखर, म्हणजे ह्यामध्ये ज्या व्यक्तीचं वर्णन होते ती व्यक्ती हुबेहूब तुझ्यासारखी असावी. बघ ना, निळे डोळे, कर्ली हेअर आणि गोरा रंग तुझासुद्धा आहे, निशांत म्हणाला. तुझे बाबा असावेत हे, सुजित म्हणाला. शेखरने स्वतःला सावरलं आणि पुढे वाचायला सुरुवात केली. मला जेवढा आनंद झाला होता तेवढंच वाईटसुद्धा वाटत होतं. माझ्यासारख्या मुलीकडे त्याने बघणं केवळ अशक्य होतं.
तो जेवढा दिसायला हँडसम होता तेवढाच हुशारसुद्धा होता. काही मुली बोलत होत्या त्याला 12वीमध्ये 92% होते, ते मी ऐकलं. आजचा त्याचा कॉलेजमधला पहिलाच दिवस होता. त्याला यापूर्वी कधीच कॉलेजमध्ये पाहिलं नव्हतं. डायरीच्या पहिल्या पानावर एवढंच लिहिलं होतं. शेखरने पान पलटलं. आज मी त्याला सकाळी बसस्टॉपवर पाहिलं. एकटाच उभा होता. मनात आलं होतं त्याला लिफ्ट द्यावी, पण नाही दिली. कॉलेजमध्ये राहून राहून माझी नजर त्याला शोधत असायची. किती वेळा चोरून बघते त्याला मी. त्याला कॉलेजमध्ये येऊन महिना होत आला आहे. अगोदर त्याच्या आजूबाजूला बऱ्याच मुलामुलींचा घोळका असायचा. नंतर तो कमी झाला. आजकाल तो एकटाच असतो. वर्गातसुद्धा कोणी त्याच्याबरोबर फारसं बोलत नाही. मला थोडं विचित्र वाटत आहे, पण विचारू कुणाला? बऱ्याच वेळा मला त्याच्याकडे बघताना मानसीने पाहिलं होतं. त्या दिवशी असंच मी त्याला चोरून पाहत होते आणि ती बोलली, निशी अशी कित्या बघतोस गो त्याका? हे तुका पण माहीत असा आणि माका पण. तो काय तुझ्यात इंटरेस्ट घेऊचो नाही. उगाच मनात खोटी आशा लावू नको गो बाय. हो गो, तू समजतेस तसा काय नसा गो. मी तिला म्हणाले खरं, पण माझं मन ते कुठं होतं माझ्या ताब्यात. ते तर केव्हाच त्याच्या पाठीमागे फुलपाखरासारखं उडत गेलं होतं. शेखरने पान पलटलं. आज कॉलेजला सुट्टी होती म्हणून मी आत्याबरोबर मार्केटमध्ये गेले होते. तशी ती मला कधीच कुठे नेत नसे, पण त्या दिवशी मी तिच्या मागेच लागले होते. आत्याने खरेदी केली आणि मी तिच्या मागे मागे फिरत होते. समोर हॉटेल पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं. आत्या, मला हॉटेलमध्ये जेवायचं आहे. मी तिच्या मागे तगादा लावला आणि ती मला घेऊन हॉटेलमध्ये गेली. मी खुशीतच होते. बऱ्याच दिवसांनी मी बाहेर आले होते. खुशीतच मी मेनू कार्ड हातात घेतलं. आत्याने तिथल्या एका पोऱ्याला ऑर्डर घेण्यासाठी बोलवलं. मी त्याच्याकडे न पाहताच मेनू कार्डवर बोट ठेवून त्याला मला काय काय हवं ते सांगत होते. जे जे दाखवलं ते माझ्यासाठी आण असं मी त्याला वर बघून सांगणारच होते की माझं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि माझे शब्द तोंडातच अडकले. तोच होता. मी डोळे फाडून त्याच्याकडे बघत होते तर तो नजर झुकून उभा होता. त्या पोरीने दाखवले तेवढे जिन्नस घेऊन ये, आत्या म्हणाली आणि तो माझ्याकडे न बघता तसाच गेला. थोड्याच वेळात तो माझी ऑर्डर घेऊन आला. काही वेळापूर्वी खुश असलेली मी आत्ता दुःखी झाले होते. मला तिथे बसायचं नव्हतं, काही खायचंसुद्धा नव्हतं. पण आत्याला काय सांगणार म्हणून गप्प बसले. आता मला कळत होतं का कॉलेजमध्ये कोणी त्याच्याबरोबर मैत्री करत नव्हतं ते. मला त्याच्याबद्दल वाईट वाटत होतं. मी कसं तरी जेवण संपवलं आणि आम्ही तिथून निघालो. मी त्याच्याबद्दल विचार करत होते. तो सुंदर होता पण गरीब होता म्हणून कोणी त्याच्याशी बोलत नव्हतं. त्याच्या उलट मी श्रीमंत आहे पण दिसायला जेमतेम. माझा रंग गवाळ आणि बोलताना अडखळत बोलते मी म्हणून माझे फ्रेंड्स नाही. एक मानसी सोडली तर कोणीच माझ्याशी बोलत नाही. माझी मस्करी करतात. मी बोलायला लागले की हसतात. खूप राग येतो जेव्हा ते लोक मला चिडवतात. म्हणून मीच हळूहळू त्यांच्याशी बोलायचं सोडून दिलं. आज मला एक कळलं होतं, नुसतं सौंदर्य असून चालत नाही आणि नुसता पैसा असूनसुद्धा जमत नाही. दोन्ही गोष्टी पाहिजेत, तेव्हा लोक तुम्हाला नोटीस करतात. सगळेच ते ऐकून सेंटी झाले होते. तर कधी न बघितलेल्या त्याच्या वडिलांविषयी शेखरच्या डोळ्यात सहानुभूती दिसत होती. शेखर, तुला त्रास होत असेल तर थांब थोडा वेळ, नंतर वाच, मनीष म्हणाला. त्रास तर होतोय, पण वाचण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मला माझ्या आईवडिलांविषयी जाणून घ्यायचं आहे, शेखर म्हणाला आणि त्याने पुढचं पान उचकलं. आजसुद्धा सकाळी तो स्टॉपवर उभा होता. दररोज मी त्याला बस स्टॉपवर बघायचे, पण आज मी त्याला लिफ्ट द्यायचं ठरवलं. आज नेमकी मानसी नव्हती माझ्यासोबत. मी बोलणार कसं हा मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. पण तरी मी हिंमत केली आणि ड्रायव्हरला गाडी बाजूला थांबवायला सांगितली. त्याने गाडीकडे बघितलं आणि त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. मी त्याला हात हलवून बोलावलं. तो अवाक होऊन बघत होता. बहुतेक इतकी मोठी गाडी आणि त्यात मला बघून तो थोडासा बिचकत पुढे आला. ड्रायव्हरने उतरून त्याला डोअर ओपन करून दिलं. मी हातानेच त्याला गाडीत बस म्हणून खुणावलं आणि तो बसला. हाय, तो बोलला. हाय, मी अडखळत बोलले. लिफ्टसाठी थँक्यू. ही गाडी तुझी आहे? त्याने गाडीमध्ये एक नजर फिरवत विचारलं. हो, माझं नाव पुरुषोत्तम, तो म्हणाला. आज मला त्याचं नाव कळलं होतं. खूप छान होतं, पण खूप अवघड होतं माझ्यासाठी त्याचं नाव घेणं. सोपं बोलायलासुद्धा नीट येत नव्हतं.
मग त्याचं नाव कसं घेणार होते मी? माझं नाव निशिगंधा. मी थोडं नीट बोलण्याचा प्रयत्न करत बोलले. काय? त्याने न समजून विचारलं. ताईंचं नाव निशिगंधा आहे. त्यांना बोलताना त्रास होतो म्हणून ते अडखळत बोलतात. ड्रायव्हर काका बोलले आणि मी मान हलवून हो बोलले. ओ असं आहे होय, तो बोलला. मला बोलायला खूप वेळ लागतो म्हणून कुणी माझ्याशी बोलत नाही हे मी त्याला अडखळत सांगितलं. पण त्याने सर्व नीट लक्ष देऊन ऐकलं आणि समजून घेतलं. माझ्याबरोबर सुद्धा कोणी बोलत नाही. तुला कारण माहीतच आहे. तू बघितलं आहेस ना स्वतः. तो हलकंसं हसत बोलला, पण त्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.